जिंदाल अल्ट्राटेक चेक करायचं काय? धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात गोराणे, माळीज आणि वाघोली परिसरात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट व जिंदाल पॉवर प्लांट विरोधात स्थानिक शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या 8 दिवसांपासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. माळीज येथे धरणे आंदोलनासह चक्काजाम करण्यात आला असून या आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आलेलं आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात सत्ताधारी भाजप पक्षाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे की त्यामागे इतर काही राजकीय अथवा आर्थिक समीकरण आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अल्ट्राटेक व जिंदाल सारख्या मोठ्या उद्योगांमुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून गोराणे ते वाघोली दरम्यानच्या रस्ता अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी नसल्याचे सांगितले जात असताना कंपनीकडून हा सार्वजनिक रस्ता असल्याने जबाबदारी शासनाची असल्याचे स्पष्ट केले जात आहे. दुसरीकडे काही शेतकऱ्यांचा आरोप आहे की औद्योगिक विकासासाठी त्यांच्या शेतातून गेलेल्या रस्त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही, तर काहींची मागणी आहे की ज्या पद्धतीने वंडर सिमेंट या कंपनीने स्वतःच्या खर्चातून रस्ता बांधून दिला त्याच धर्तीवर या कंपन्यांनीही रस्ते बांधावेत. मात्र या आंदोलनाभोवती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या 8 दिवसापासून आंदोलन सुरू असताना पत्रकारांना बातमी कव्हर करण्यास मज्जाव करण्यात का आला? आंदोलनस्थळी कोणतेही बॅनर अथवा लिखित मागण्या का दिसून आल्या नाहीत व आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना पत्रकार संवाद साधू का देण्यात आला नाही? जर हे खऱ्या अर्थाने जन आंदोलन असेल तर ते जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न का झालेत? एकीकडे राज्य सरकार औद्योगिक गुंतवणूक वाढवण्याचा आणि रोजगार निर्मितीचा दावा करत आहेत. उद्योगांसाठी रस्ते, वीज, पाणी आणि रेल्वे सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे त्याच उद्योगांविरोधात सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने शासनाच्या औद्योगिक धोरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान आंदोलनामुळे गेल्या 4 ते 5 दिवसापासून शेकडो ट्रक रस्त्याच्या कडेला उभे असून चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचा दावा करण्यात येत आहे. लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास चालक आणि वाहतूकदार महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकारात शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योगाचे हित आणि शासनाची भूमिका आणि वाहतूकदारांचे नुकसान या सर्व बाबींमध्ये समतोल साधणे हीच आता सर्वात मोठी गरज बनली आहे. मात्र आंदोलनामागे खरे कारण आणि नेमक्या मागण्या अद्याप स्पष्ट न झाल्याने गोराणे, माळीज, वाघोली रस्ता संघर्षाबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न कायम आहेत. तुकाराम सपकाळ, आमचं गाव माळीज. इथं जे आंदोलन चालू आहे ते रोडामुळे आणि शेतकऱ्यांच्या समस्यामुळे आंदोलन चालू आहे. ही कंपनी आज 4-5 वर्षापासून चालू आहे. त्यांनी रोडचे काही दखल घेतली नाही, पोपटा उडतोय आणि शेतकऱ्यांची बी काही मागणी आहे बाबा आमचे शेतमध्ये रोड आहे हा, त्याची बी काही दखल घेत नाही. केस पण चालू आहे त्यांची कोर्टामध्ये. आणि आमची मागणी काही नाही, रोड बनवून द्यायचे शेतकऱ्यांचे मोबदला आहे तो द्यायला पाहिजे. अल्ट्राटेक आणि जिंदाल पॉवर प्लांट आणि अल्ट्राटेक दोन्ही कंपन्यांचे विरोध असले. कंपनीच्या माझं शेत दुसऱ्या नंबरवर आहे. वर्षानुवर्ष आम्हाला त्रास भोगावा लागतोय. शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, डस्ट उडतं. कंपनीला आम्ही वेळोवेळी सांगून कंपनी आमच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये. आणि जर आम्ही रस्त्यावर किंवा तिथं आंदोलन केलं तर पोलीस लोकांना त्यांचे पैसे जातात, ते आम्हाला उचलून घेऊन जातात. मग त्याच्यामुळे हे आंदोलन जे चालू आहे, हा रस्ता PWDचा होता. कंपनी जेव्हा चालू झाली, कंपनीने काय सांगितलं होतं, आम्ही शेतकऱ्यांकडून स्वतः जमीन विकत घेऊ आणि रस्ता तयार करू. हा गावखेड्यातला रस्ता आहे आणि त्याच रस्त्याचा ते वापर करून घेत आहे. त्याच्यामुळे हा रस्त्याची दुरावस्था पूर्ण खराब झालेली आहे. आणि गोराणा फाटा ते वाघोद्यापर्यंत पूर्ण शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय. गाड्यांचा पोपटा उडतो, डस्ट उडतं, पिकं खराब होऊन जातात. त्याची भरपाई सुद्धा कोणी देत नाहीये. बाजूला साईडला तिथं तो रस्ता आहे पहिला 5 मीटरचा आणि आता 10 मीटरचा रस्ता झालेला आहे. मग त्याचा मोबदला तर द्यायला पाहिजे ना. 10 मीटरच्या रस्त्याची तुमची मागणी? हा, जे काही शेतकऱ्यांचा मोबदला असेल, ज्यांचं शेत गेलेलं असेल, त्यांची भरपाई मिळाली म्हणजे आमचा काही आक्षेप नाहीये. या संदर्भात स्थानिक शेतकरी आहेत आणि सत्ताधारी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे काही जे मंडळ आहेत त्या ठिकाणी आंदोलनाला बसले. हो, किती दिवसापासून या ठिकाणी बसले ते लोक? ते आज 5वा दिवस आहे त्यांचा. तर आता या तुमच्यापर्यंत लोक आलेत का कंपनीचे, की तुम्ही मागण्या मान्य झाल्या काय? कोणी आलं नाही आजपर्यंत दखल घ्यायला. कंपनीचं कोणी झालं नाही. मैं जोधपुर राजस्थान का हूँ। बाबूराम बिश्नोई नाम है मेरा। और फैक्ट्री और यहाँ का जो भी लफड़ा है उसके बीच ड्राइवर मार खा रहे हैं और 4 दिन से हम भूखे प्यासे यहाँ पड़े हैं, हमारी कोई सुनवाई नहीं है। ठीक है,
रोटी खाना के पास गया, चाय तक हमको नसीब नहीं हो रही है। और हमारी ये समस्या अगर कोई सुन ले तो ठीक है, नहीं तो कल हम हाईवे जाम करेंगे। कितने दिन से आप यहाँ पर अटके पड़े हो? हम 4 दिन हो गया, हमको न खाना है, न चाय है, न पानी है, ठीक है। और जेब में जो भी पैसा था 200-400 खत्म हो गया है और हम भूख और चाय के लिए मर रहे हैं, तड़प रहे हैं। कल हम हाईवे जाम करेंगे। ये किस वजह से आप यहाँ पर अटके हो? फैक्ट्री और जो भी इनका ये फैक्ट्री का मसला है, गाड़ियां रुकी पड़ी है रास्ते का और हाँ। गांव का और फैक्ट्री का। भाई गांव और फैक्ट्री का जो भी मसला है, मसला तो उनका है। गाड़ी वाले हम उनके बीच अटके पड़े हैं और हम भूख मर रहे हैं, हमारी कोई सुनवाई नहीं है। कहाँ से आए हो आप? मैं राजस्थान का हूँ। कौन सी फैक्ट्री में अभी आप? अल्ट्राटेक फैक्ट्री में चलते हैं हम। मेरा नाम शैम्पी, मैं पंजाब से हूँ। यहाँ पे हम गाड़ी चलाते हैं और गाड़ी से ही हमारा घर बार सब चलता है। अभी इधर आंदोलन हो गया, उसकी वजह से काम थोड़ा रुक गया है। तो 4 दिन हो गया काम रुके हुए, उससे हमें दिक्कत नहीं है। हम होटल पे खड़े थे तो होटलों पे पार्किंग फुल हो गई। अब हम उसके पास खाना नहीं खाएंगे तो वो हमें निकालेगा ही। तो उसने हमें वहाँ से बोला कि गाड़ी हटाओ। अभी गाड़ी सब आ गया रोड पे। रात को कोई गाड़ी ठुक जाए, पिट जाए, ड्राइवर मर जाए, उसका कोई जिम्मेवार नहीं कोई। ये तो हो गया एक मसला। दूसरा, रोड पे गाड़ियाँ यहाँ पे किसी को कुछ भी हादसा हो सकता है। लोकल वाला कोई बच्चा मर सकता है, कोई बाइक टकरा सकती है, कार टकरा सकती है, कुछ भी हो सकता है। कोई रात को गाड़ी में तीली लगा दिया तो सब जल के मरते थे। दूसरा, इनका मसला है गांव का और फैक्ट्री का, उसके बीच में पिस रहा है। ठीक है, क्या मांगे तुम्हारी? हमारी ये मांग है कि इनका कोई हल हो जाए, गांव वालों का भी। हम भी अपना काम करते रहें, क्योंकि हमारे को यहाँ काम करते हो तो हमारा काम चल रहा था बड़ा अच्छा। यहाँ हमारा घर यहीं से चल रहा है इस पर।